मी रोहिणी गोयल झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज नागपंचमी निमित्त आपण हळदीच्या पानाची पानगी बनवतो। आणि खोबरं आणि हे मिक्स करून आहे ना, नंतर आपण गॅसवर ठेवूया। तर आता आपण पहिले सारण बनवून घेऊया। तर हे गूळ आणि खोबरं छान मिक्स करून घेऊया हाताने आणि मग गॅसवर ठेवूया। सारण थोडं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आपण इथे ना दीड टोप, हे बघा हे असं टोप आहे एवढं मोठं पातेलं, छोटं पातेलं असतं ना ते घेतलंय आपण। दीड टोप हे वालं आपण हे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि आपण हे 3/4 वाटी म्हणजे पाऊण वाटी आपण गूळ घेतलेला आहे। तर आता गूळ आणि खोबरं आपण मिक्स करून घेऊया। आता ना आपण हे मिक्स करून घेतलं। आता आपण ना चुलीवर ठेवूया आणि आपल्याला ना गॅस एकदम लो ठेवायचा आहे। हे चांगलं मिक्स करून घेतलंय। आता आपण ठेवूया गॅसवर। आता आपण गॅस कमी करून त्याच्यावरती आपण हे टोप ठेवलंय। हे जे म्हणजे आपण जे बनवणार आहे हे सारण ते शिजवून घेऊया आपण। थोडंसं आपण तूप टाकून घेऊया। आपण थोडं तूप टाकून घेतलं, 1 टीस्पून। आपण हे प्लास्टिक हे कागदी कप आहे त्याच्या मापाने मी 5 पेले हे घेतलंय तांदळाचं पीठ चाळवून घेऊया पहिले आपण हे बघा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय। आपण झाकण दिलेलं होतं शिजवायचं। आता झाकण नाही द्यायचं, जरा पाणी सुटलंय बघा ते थोडं आटूया। म्हणजे चालू ठेवूनच करू। गॅस चालू आहे आपलं, बंद नाही केलं। हे जरा पाणी आटून घेऊ। 1.5 ग्लास पाणी गरम केलंय, म्हणजे पाणी गरम करायला ठेवतोय 1.5 ग्लास। त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलं। आता 1 टीस्पून इलायची पावडर टाकली आपण। आता बघ आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। आपण 7-8 मिनिटं गॅसवरती ठेवले होतं आपलं सारण। एकदा झाकण देऊन शिजवलं थोडं। आता झाकण काढून पण आपण शिजवून घेतलं। आता आपण सारण साईडला ठेवूया आणि पाणी गरम करून घेऊया। आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे, म्हणजे पीठ चाळून घेतलं ते टाकून घेऊ। आता ना आपण गॅस बंद करायचा आणि झाकण द्यायचं त्यावर। सगळं मिक्स करून घेतलं ना पीठ, आता झाकण द्यायचं। आता आपण पीठ ना 5 मिनिटं झाकून ठेवलेलं असंच बंद करून काढून घेऊया आपण ते। आता चांगलं पाण्याचा हात घेऊन ना चांगलं मळून घ्यायचं। गरम गरम असतानाच मळायला घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा। पाण्याचा असं थोडं हात घ्यायचा, थोडं शिंपडून घ्यायचं असं। गरम आहे ना पीठ। गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे।
मला गणपती- आता हाताला ना आपण तेल घेतलं, तेल घेऊन थोडं मळून घेतलंय असं छानपैकी. आता आपण हे बनवून घेतल्याच्यात जे सारण जे आपलं आहे ते घालायचं आपल्याला. आपण हळदीची पानं स्वच्छ धुवून त्याच्यावरती हे जे पिठाची एक गोळी घेतली आणि ती छानपैकी चपातीसारखी पसरवून घेतली हातानेच. असं बसून घ्यायचं प्लेन. बंद करून टाकायचं. दुसऱ्यांदा करतात परत पीठ मळून घ्यायचं. पानं जरा बघूनच मोठी घ्यायची, म्हणजे छोटी छोटी लास्टची राहिलेली तिच्याकडे जुडी, तर मला ते घ्यायचीच होती तर मग मी घेतली. तुम्ही बघून मोठी मोठी घ्या. मोठ्या पानांमध्ये मस्त एकच मोठी मोठी जाडी जाडी करता येते आपल्याला. माझी पानं संपली होती तर मग मी मोदक पण केले. त्याच पिठाचे मोदक सुद्धा झाले. टोपात पाणी ठेवून मी वर चाळण ठेवली, त्याच्यावरती झाकण देणार आहे आपण. आणि ही जी पानं आहेत ती आपण अशी ठेवून ठेवू याच्यात. आता आपण 10 मिनिटं हे करून घेतलं स्टीम. थंड पाणी घ्यायचं, हाताला थोडं लावायचं असं. जरा थंड झाल्यावरच काढायचं मोस्टली. तर आपण सर्व ज्या पानगी बनवलेल्या त्या सर्व मोकळ्या करून घेतल्यात.
तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्रावण महिन्याच्या आणि नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.